श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही 11 एप्रिलचं करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तुम्ही कोणतेही एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. PDF घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लगेच आपण सुरुवात करूया. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॅम पित्रोदा हे लेखक आहेत. बघा 2024 जी काही महत्त्वाची पुस्तकं आहेत जी चर्चेमध्ये आहेत त्याबद्दल एकदा आपण रिव्हिजन करूया. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. फ्रॉम ए कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड हे यश रमन यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. द कॉन्स्पिरन्सी हे गोडबाया राजपक्षे यांनी लिहिलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे PS पिल्लई यांनी लिहिलेलं आहे. डबलिंग इन डिप्लोमॅसी हे प्रोफेसर SD मुनी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. AI अँड नॅशनल सिक्युरिटी कर्नल अमित सिन्हा आणि विजय खरे यांनी हा पुस्तक लिहिलेलं आहे. एक समंदर मेरे अंदर संजीव जोशी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्यातील सितारा आणि तानपुराला GI टॅग मिळालेला आहे? महाराष्ट्र राज्यातील सितारा आणि तानपुराला GI टॅग मिळालेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच 2024 जे काही महत्त्वाचे GI टॅग आहेत ते आपण या ठिकाणी रिव्हिजन करूया. या ठिकाणी पहा, काश्मीर केसर जम्मू काश्मीरमधील आहे त्याला GI टॅग मिळालेला आहे. मणिपुरी काळा तांदूळ आहे त्याला मणिपूर या राज्यातील आहे त्याला GI टॅग मिळालेला आहे. अमरोहा ढोलक उत्तर प्रदेशमधील आहे. सांबाळ हॉर्न क्राफ्ट हा उत्तर प्रदेशमधील आहे. पांढरा कांदा हा अलिबाग महाराष्ट्रातील आहे. कंदमाल हल्दी हा ओडिसामधील आहे. गुलबर्गा तुरडाळ हा कर्नाटकमधील आहे. खोला मिरची हा उत्तर प्रदेशमधील आहे. रसगोला हा ओडिसामधील आहे. मिरचा तांदूळ हा बिहारमधील आहे. चकवा तांदूळ हा आसाममधील आहे. इत्यादी महत्त्वाचे GI टॅग 2024 आहेत. अलीकडे जपानी ग्रा प्री 2024 कोणी जिंकलेला आहे? मॅक्स वेरस्टेपन. 2024च्या सीझनच्या पहिल्या 4 रेसमधील 3 मध्ये विजय त्यांनी मिळवलेला आहे. हे जे काही जपानी ग्रा प्री 2024 आहे हे ॲक्च्युली काय आहे, ही रेसिंग कार असतात ना त्या टाईपचं हे एक इव्हेंट असतो, हे लक्षात ठेवा. अलीकडेच विप्रोने कोणाची MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? श्रीनी पलिया यांची नियुक्ती केलेली आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तमिळनाडू. अलीकडेच कोणत्या वर्षीय जॉन टिनीसवूडला जगातील सर्वात वृद्ध जिवंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले असून ते कोठील रहिवासी आहेत हे लक्षात ठेवा? हे ब्रिटनमधील रहिवासी आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे याची घोषणा करण्यात आलेली आहे. जन्म 26 ऑगस्ट 1912 रोजी इंग्लंडमध्ये झालेला आहे. अलीकडे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जुआन विसेंट पेरेज हे व्हेनेझुएलाचे होते. हे 114व्या वर्षी मृत्यू झालेला आहे. बघा म्हणजे यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जे सर्वात वृद्ध कोण ठरतात तर हे जॉन टिनीसवूडला हे वृद्ध ठरतात. तर त्यांची गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये काय केलेले, त्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने काय केले, घोषणा केलेली आहे. अलीकडेच मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या अभिनेत्याची ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? आयुष्मान खुराना. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आताचे जे काही निवडणूक आहे किंवा जे काही मतदान आहे ते साधारणपणे काही ठिकाणी 60-65% होतं, काही ठिकाणी 60-70% होतं, परंतु काही ठिकाणी 80-85% होतं, परंतु 100% जे व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणून अशा वेळी मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे आयुष्मान खुरानाला काय केलेलं आहे, ॲम्बॅसेडर बनवण्यात आलेलं आहे. आता निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950 रोजी. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. निवडणूक आयुक्त कोण आहेत? ज्ञानेश कुमार सुखबीर सिंह संधू आहेत. आता चंद्रध्रुवीय शोध मोहीम कोणत्या 2 अवकाश संस्थांमधील संयुक्त मोहीम आहे? इस्रो आणि JAXA. JAXA ही जपानची आहे हे लक्षात ठेवा. सागर कवच 2024 किनारपट्टी सुरक्षा सराव नुकताच कुठे झालेला आहे? लक्षद्वीप या ठिकाणी 1 ते 2 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेला होता. सहभागी कोण आहे याच्यामध्ये? भारतीय नौदल सहभागी आहे. भारतीय तटरक्षक दल, सागरी पोलीस, मत्स्य व्यवसाय, सीमा शुल्क आणि इतर सुरक्षा एजन्सीसह सर्व सागरी सुरक्षा संस्थांचा यामध्ये सहभाग आहे. अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाने एप्रिल 2024 कोणत्या राज्यात जलचर केंद्राचे उद्घाटन केलेलं आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये जलचरचं काय केलेलं आहे, जलचर केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी पहा तमिळनाडूबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी चेन्नई आहे. मुख्यमंत्री MK स्टॅलिन आहेत. राज्यपाल RN रवी आहेत.
बघा तमिळनाडूमध्ये जे काही 2024मध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल एकदा रिव्हिजन करूया. बघा या ठिकाणी जलकेंद्राचे उद्घाटन भारतीय तटरक्षक दलाने तमिळनाडूमध्ये केलेलं आहे. शार्क शरीराच्या अवयवांच्या अवैध वापरात शीर्ष राज्य हे तमिळ ठरलेलं आहे. निंगल नलामा योजना तमिळनाडूने सुरू केलेली आहे. इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलनाचा पायाभरणी तमिळनाडूमध्ये करण्यात आलेला आहे. सिंधू गणपती तमिळनाडूची पहिली ट्रान्स ट्रेन तिकीट परीक्षक बनलेली आहे. इत्यादी महत्त्वाच्या घडामोडी आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेत आहे आणि जी काही PDF आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल.